हे आंदोलन जोपर्यंत अधिकारी वर्ग MMRDचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि संबंध रस्त्याला जे जे काही ठेकेदार नेमलेले आहेत ते या ठिकाणी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असंच चालू ठेवणार आहेत। खऱ्या अर्थाने या सत्ताधाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे की केंद्रात सत्ता यांची, राज्यात सत्ता यांची आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत हे नगरविकास खातं आहे आणि नगरविकास खात्याच्या अखत्यारीत हे महानगरपालिका चालते। आणि आज मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आहेत या राज्यामध्ये। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अवस्था या पद्धतीने झालेली आहे की एखाद्या ग्रहावर आम्ही गेलेलो आहे। खऱ्या अर्थाने जर एखादा रस्ता झाला तर मोठे मोठे फलक या ठिकाणी लावतात आणि या खड्ड्यांमध्ये बऱ्याचशा दुर्घटना घडल्या जातात आणि या दुर्घटनेत जर एखादी माणूस दगावला तर महानगरपालिका किंवा प्रशासन ही जबाबदारी घेत नाही। खऱ्या अर्थाने डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना आम्हाला हे 5वीला खड्डे पुजलेले आहेत। गणेश उत्सव 4 दिवस उशिरा येईल, दहीहंडी 4 दिवस उशिरा येईल, रक्षाबंधन 4 दिवस उशिरा येईल, पण खड्डे पाऊस पडले की कल्याण डोंबिवलीच्या माती हे खड्डे प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी दिलेले आहेत आणि सातत्याने आम्हाला भोगावं लागलेले आहेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांना नम्र विनंती आहे की बघा एवढ्या दिवस भोगले, आता किती दिवस तुम्ही भोगत राहाल, नवीन विचार करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। धन्यवाद। दुर्दैवाची गोष्ट आहे, म्हणजे अंत्ययात्रा काय म्हणजे सगळ्याच गोष्टी शाळेत जाणारे शाळकरी मुलं, म्हातारी लोक, पेशंट हे सर्व खड्ड्यातून न्यावे लागतात आणि ॲम्ब्युलन्स सुद्धा जात नाही, रिक्षा सुद्धा जात नाही पर्याय म्हणून। अशा परिस्थितीमध्ये या डोंबिवलीकरांना या शहरामध्ये वावरावं लागतं, जीव मुठीत घेऊन राहावं लागतं। अशी परिस्थिती खऱ्या अर्थाने शासनाचा आणि प्रशासनाचा आम्ही निषेध करतो।